महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या अंबड परिसरात एका परप्रांतीय ठेकेदाराने माजी सुपरवायझरला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन राजेंद्र गायकवाड हा ठेकेदार प्रदीप सिंग उर्फ पीके सिंग याच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी त्याने काम सोडून दुसरीकडे नोकरी स्वीकारली होती। याच रागातून शुक्रवारी रात्री सिंगने दर्शनला फोन करून शिवनेरी कॉलनी परिसरात बोलावले। दर्शन तेथे पोहोचताच ठेकेदाराचा मुलगा अभिषेक सिंग आणि त्याच्या 3-4 साथीदारांनी त्याच्यावर लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला। रात्री प्रदीप सिंग म्हणून एक कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्याच्याकडे मी सुपरवायझर म्हणून कामाला होतो। तर मी 1 महिना झाला साधारण त्याचं काम सोडलं। त्याची मॅन पॉवर जात होती 150च्या आसपास, 130-140च्या आसपास जायची। तर मी सोडल्यानंतर ती कमी झाली। तुम्हाला मारताना काही होतं का? हो, काहीतरी लोखंडी रोड बीड काहीतरी होतं त्यांच्या हातामध्ये असं। तर ते फक्त सांगितलं तर पीके सिंगनी म्हणून प्रदीप सिंग म्हणून एक नाही का किंवा मारा रे याला, ते लगेच मारायला चालू झाले। मग मला थोडी चक्करवाणी झालं तर म्हणे याला गाडीत टाका आणि विल्लोळीला जाऊन फेकून द्या मार। या घटनेत दर्शन गायकवाड जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी अंबड पोलिसांनी ठेकेदार पीके सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।